शिरगाव हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या 1992 ते 93च्या बॅचचा गेट टुगेदर दुर्ग मानवड येथील विठ्ठलाई रिसॉर्टमध्ये जवळजवळ 3.5 तपानंतर म्हणजे 34 वर्षांनंतर आम्ही सर्वजण एकत्र आलो होतो. प्राथमिक व माध्यमिक शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत उपस्थित सर्व वर्गमित्रांना संबोधित करताना स्पर्धा परीक्षा व इतर क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी व पालक यांच्यात चांगला संवाद असणं आवश्यक असल्याचे मत जिल्हा वित्त व लेखा अधिकारी रणजित झपाटे यांनी व्यक्त केला. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विद्या मंदिर तारळे खुर्द शाळेचे केंद्रप्रमुख आर.टी. बर्गे यांनी केले व स्वागत पत्रकार पांडुरंग पोवार यांनी केले. या गेट टुगेदरसाठी त्यावेळचे एकूण 78 विद्यार्थ्यांच्या पैकी विद्यार्थी 44 व विद्यार्थिनी 6 जणी उपस्थित होते. शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत सध्या आपण कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतो ही ओळख करून देत असताना प्रत्येकजण एकमेकांकडे पाहून आपली ओळख पटवून देत होता. आपली मुले कोणकोणत्या पद्धतीचं शिक्षण घेत आहेत याचीही ओळख करून सर्वांनी दिली. यावेळी असिस्टंट रजिस्ट्रार बाळासाहेब पाटील, असिस्टंट रजिस्ट्रार CST मुंबई अरुण चौगुले, जयश्री खाडे तसेच ॲबिशन अकॅडमीचे संस्थापक व प्राथमिक शिक्षक धनाजी ढेरे, संपतराव पवार पाटील, माध्यमिक विद्यालयाचे अध्यापक सुभाष पाटील, पत्रकार पांडुरंग पोवार यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच ज्यांनी 34 वर्षांमध्ये आपल्या कारकिर्दीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली त्यांचा फेटा बांधून संपूर्ण बॅचच्या वतीनं सत्कार करण्यात आला. दुपारच्या सत्रामध्ये ज्यांच्या त्यांच्या आवडीनुसार गाणी गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. मुलींच्या मध्ये मीना जाधव, जयश्री वरकट, लता मिसाळ, वृषाली किरुळकर, भारती वारके व गीता टोनपे आदी उपस्थित होत्या. यावेळी कार्यक्रमाचे आभार राज्य महिला आयोगाचे जिल्हा समन्वयक आनंदराव शिंदे यांनी मानले.